माझ्या भीमाची सावली, दीनदलितांची आई, अशी भाग्यशाली त्यागमूर्ती माझी आई माता रमाई. त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती आहे. माता रमाई आंबेडकर हे नाव आता एका व्यक्तीचे उरले नसून ते नाव आता समाजातील एक असीम अशी चेतना बनली आहे. जगात जे महान थोर पुरुष होऊन गेले, त्या थोर पुरुषांच्या जीवनात त्यांच्या घरातील स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या यशामागे त्यांच्या आईचा वाटा होता, ज्योतिबा फुले यांच्या यशस्वी कार्याच्या मागे त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या सिंहाचा वाटा होता, त्याचप्रमाणे दलितांचे उद्धारक, भारतीय घटनेचे शिल्पकार, थोर कायदेपंडित, बोधिसत्व, युगांचा युगांधर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात त्यांच्या थोर कार्यात सुशील, कर्तव्यदक्ष, त्यागमूर्ती, विनम्रतेची व शालीनतेची मूर्ती माता रमाई यांच्या सिंहाचा वाटा होता. माता रमाई या फार कष्टाळू, मेहनती व प्रेमळ होत्या. त्या बाबासाहेबांची एका बाळाप्रमाणे काळजी घेत. अशा महान थोर माता, जिने आपल्या सर्व इच्छा, आकांक्षा, भावनांचा त्याग करून लाखो दलितांना स्वाभिमानाची शिकवण दिली, त्या रमाईचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 ला वंदनगाव येथे झाला. 7 फेब्रुवारी 2025 रोजी माता रमाई यांची जयंती सारनाथ बुद्ध विहार, राटणी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. माता रमाई यांची माहिती वीणा कांबळे यांनी दिली, तर विद्या भालेराव यांनी महिलांना मार्गदर्शन केले. मंगला सोनेने, अंजना गायकवाड, पद्मा निकाडजे, रंजना शिंदे, आम्रपाली गवई यांनी माता रमाईवर गीत सादर केले. ॲडव्होकेट पवन काळे यांनी जयंती का साजरी करतात याचे मार्मिक स्पष्टीकरण दिले. विद्या भालेराव, मंगला सोनेने, वीणा कांबळे यांनी मैत्री गीत घेऊन धम्मपालन गाथा घेतली.